हैदराबाद गॅझेटप्रमाणे गोर बंजारा समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ देण्याच्या मागणीसाठी चाकूर तालुका गोर बंजारा समाजाच्या वतीने चाकूरच्या तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। हैदराबाद गॅझेट, जिल्हा गॅझेट, महसूल रेकॉर्ड आणि प्रशासकीय पुराव्याप्रमाणे ऐतिहासिकदृष्ट्या गोर बंजारा समाज हा मूळ आदिवासी स्वरूपाचा आहे, म्हणून शासनाने ऐतिहासिक दाखल्यावर आधारित तातडीने निर्णय घेऊन गोर बंजारा समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदार चाकूर यांना देण्यात आले। निवेदनावर सुनील जाधव, संतोष जाधव, ॲडव्होकेट परशुराम राठोड, डॉक्टर प्राध्यापक बी.डी. पवार, शिवाजी जाधव, संजय चव्हाण, तानाजी जाधव, लक्ष्मण चव्हाण, लहू राठोड, विकास चव्हाण, आतिश चव्हाण, बाळू राठोड, मारुती राठोड, नवनाथ राठोड, शुभम पवार, जयपाल पवार, परमेश्वर राठोड, बाळू राठोड, रविदास राठोड, बालाजी राठोड, वैजनाथ पवार, पंडित पवार, सुनील राठोड, मधुकर राठोड यांच्यासह समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत। या मोर्चाचा सविस्तर वृत्तांत तालुका प्रतिनिधी दयानंद वाघमारे यांच्याकडून। तुम्ही तुमचं नाव सांगा। ॲडव्होकेट साधना राठोड बोला। आता आज चाकूरमध्ये जे भव्य दिव्य मोर्चा झाला आहे तो त्याच पद्धतीनं त्यापेक्षाही प्रखर उद्याच्या 6 तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय इथे मोर्चा होणार आहे। तसाच मोर्चा 29 तारखेला अहमदपूरला होणार आहे। याच पद्धतीचा मोर्चा 7 तारखेला परभणी जिल्ह्यात येथे होणार आहे। आणि ज्या पद्धतीनं तांडा, जिल्हा, वाडी, वस्तीवरील समाज आमचा जागा झालेला आहे, कारण प्रशासनाने मागच्या 2 सप्टेंबरला जो GR काढलेला हैदराबाद गॅजेटमधील नोंदी एखाद्या प्रशस्त सामाजिक आर्थिकदृष्ट्या ताकदवान असलेल्या समाजाला जर GR काढून आरक्षणाची आवश्यकता असेल, आमचा समाज तर आजही स्थलांतरित समाज आहे। 6 महिने तांड्यावर, 6 महिने तांड्याच्या बाहेर राहतो। आमच्या समाजाच्या इव्हन 1931ला जे इंग्रजांनी जातीनिहाय जनगणना केली त्याच्यामध्ये बंजारा समाज शेड्यूल ट्राईबमध्ये आहे। त्यामुळे बंजारा समाजाला जोपर्यंत STचं आरक्षण मिळत नाही आणि जोपर्यंत जर संविधानाला मानणारा समाज आहे, संविधानात जर तुम्ही एक संविधान, एक देश, एक वन नेशन, वन रिझर्वेशन या दृष्टीनं संपूर्ण समाज पेटलेला आहे। आणि निश्चितच रिझर्वेशन शेड्यूल ट्राईबच्या प्रमाणपत्र मिळस्तोवर हा समाज शांत बसणार नाही। या संदर्भात तुम्ही महाराष्ट्र शासनाला काय बोलता? महाराष्ट्र शासनाने एवढा अनागोंदीपणा दाखवणं मला वाटतं की बरोबर नाही आहे, कारण ज्या पद्धतीने त्यांनी मराठा समाजासाठी GR काढण्यासाठी जेवढा कार्यतत्परपणा दाखवला, जेवढा त्यांनी दाखवलं पाहिजे होतं, कारण बंजारा समाजाजवळ कुठले काही आमचे कोणी मॅक्झिमम कुठले आमदार, खासदार, आमचा आवाज उचलणारे समाजाचं कोणी नाही। आजही मी सांगितलं त्याप्रमाणे बंजारा समाज आंध्रापासून तोडून महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस आला त्यावेळेस मराठवाडा हा संपूर्ण ST आरक्षणाचा हकदार आहे आणि संपूर्ण मराठवाड्याचं आदी प्रमाणपत्र महाराष्ट्र शासनाने जाहीर करावेत, नाहीतर आजचं आंदोलन आहे, उद्या रस्ता जाम करूत, परत मुंबई जाम करूत, वेळ आली तर यांच्या नाकात दम आणून सोडूत, पण आरक्षण मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत। इथल्या सरकारला माझं सांगणं आहे। यानंतर आपले मोर्चे कोणत्या ठिकाणी? यानंतर आमचे मोर्चे आता 29 तारखेला अहमदपूरला मोर्चा आहे, तेवढ्याच ताकदीचा 29 तारखेला नांदेड येथील मोर्चा आहे। त्यानंतर 6 तारखेला लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आहे आणि तसाच ताकदीचा मोर्चा परभणी जिल्ह्यामध्ये 7 तारखेला आहे। आणि सबंध बंजारा समाज ताकदीनं साम, दाम, दंडभेद, महिला, भगिनी आणि लहान मुलंसुद्धा मोर्चाला उपस्थित राहणार आहेत। इथल्या प्रशासनाने याची नोंद घ्यावी की वातावरण जास्त चिघळण्याच्या आधी आमचा GR काढण्यात यावा आणि शेड्यूल ट्राईबच्या आरक्षणाच्या नोंदी आमच्या बाहेर काढण्यात यावी। धन्यवाद। समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत आहेत, त्या पद्धतीनं हैदराबाद गॅजेटमध्ये आमचं बंजारा, लमाणा, नायकडा, सुकळी असं नोंद आहे। त्या पद्धतीनं महाराष्ट्रात नांदेड, सोलापूर जे निगडीत जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात आमचे जसे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले त्याच पद्धतीनं आमच्या बंजारा समाजाचे सर्टिफिकेट द्यावे असं मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो। आणि नाही जर केलं तर आम्ही महाराष्ट्रातील आमच्या बंजारा समाजाला आवाहन करणार आहे की आम्ही ऊस तोडायला आमच्या बंजारा समाजाला व मुकादमांना आणि या कारखाने सर्व बंद पाडणार असे या सरकारला मी इशारा देतो। घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा।